संकल्प मूल्यमापन इयत्ता तिसरी विषय मराठी पॅडचा पेपर 11/4/2026चा खालील उतारा मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तर द्या. गुरुजी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकत होते, परंतु गुरुजी पप्पूला थोडेसुद्धा रागवले नाहीत. मुलांना नवल वाटले. जो हा पॅरेग्राफ आहे पूर्ण पेपरमध्ये दिलेला असेल त्याचे प्रश्नांचे उत्तर बघा. रोप कोण आणणार होतं? तर योग्य पर्यायाच्या क्रमांकास गोल करा. पप्पू, गुरुजी, आई. तर गुरुजी हे उत्तर बरोबर आहे. गुरुजीवरती टिक करा. मुलांना कशाचे नवल वाटले? गुरुजी पप्पूचे बोलणे शांतपणे ऐकत होते. ते पप्पूला थोडे सुद्धा रागवले नाहीत. त्याला जवळ बोलवले, प्रेमाने विचारले. पप्पूकडून कोणती चूक झाली? त्याने ती कबूल केली. चालताना नकळत पप्पूचा पाय रोपावर पडला. ही चूक झाली. चालताना त्याचे लक्ष नव्हते म्हणून त्याने त्याची चूक काय केली? कबूल केली. पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा आणि त्याच्यामध्ये त्याचे उत्तरं शोधायचे. याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा, पाठांतर करा आणि पेपर चांगला सॉल्व करा. प्रश्न 3. खालील चित्रात दामू काका ओला कचरा व सुका कचरा गोळा करीत आहेत. त्यांच्या कामाबद्दल 5 वेगवेगळ्या प्रश्नांची विचारा आणि ते खालील जागी लिहा. ओला कचरा आणि सुका कचऱ्यामध्ये आपल्याला फरक लिहायचा आहे. चित्रातील दामू काका काय करीत आहे? चित्रातील दामू काकाजवळ कोणत्या 2 कचरा पेटी आहेत? दामू काका कशाने कचरा भरत आहे? दामू काकाने कोणते कचरे वेगळे केले? दामू काकाजवळ कोणता कचरा आहे? त्या कचऱ्यातील वस्तूंची नावे सांगा. दामू काकाजवळ असलेल्या वस्तूची नावे काय आहे? आता आपण बघत आहोत प्रश्न 4. खालील चित्र पहा आणि त्यावर आधारित गोष्ट लिहा. खाली चित्र दिलेलं आहे. एक झाड आहे. झाडाजवळ मुलगी आहे, मांजर आहे, कुत्रा आहे आणि मुलगा आहे. तर त्याच्यावरून आपण त्यांना काही पण नाव द्यायचं. तसं मी इथं मुलीला रुपाली नाव दिलं आहे. रुपाली झाडामागं लपली आहे. तिच्यासोबत तिची मांजर म्हणजेच मनी नाव दिलं आहे. मनी देखील आहेत. मुलाचं नाव राजू नावाचा. कुत्रा. त्या दोघांचं बघतात रुपाली व त्यांची मनी हे दोघेही बघतात. ते लपंडाव खेळ खेळत असावे. त्याचप्रमाणे शिव नावाचा मुलगा देखील घराच्या आडोशाला लपवून आहे. हे सर्व पाहत आहे. रुपाली व मनी हे मोठ्या झाडाच्या पाठीमागे आहेत व राजू कुत्र्याला बघत आहे. प्रश्न 6. खालील प्रश्नांची दिलेली सूचनेनुसार सोडवा. कार हा प्रत्यय जोडून शब्द लिहा. जसं संगीत, संगीतकार. नाटक, नाटककार. त्यातला बघा. खालील वाक्य ज्या शब्दाखालील रेघ मारली आहे त्या शब्दाला पर्यायी शब्द पुन्हा लिहा. मला जायचा रस्ता माहिती आहे. वाट, मार्ग. मला जायचा रोड माहिती आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. टकटक, घनघन, टनटन. चंदूने दारावर टकटक केली. आता 5 बघा. खालील शब्दात अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. शिखरावर शिखर, वर शिरा, शिर, राव, खरा, राख. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा. खारुताई होती चपळ, सारखी तिची पळापळ. खारुताई होती चपळ, सारखी तिची पळापळ. बघा, अशा प्रकारे तिसरीचा पेपर झालेला आहे आणि आपल्याला पेपरचा अभ्यास करण्यासाठी आपण आज इथेच थांबत आहोत. जर तुम्हाला इंग्लिशचा आणि गणिताचा पण पेपर पाहिजे असेल, IMP प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही आत्ता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.